हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना. काय चाललंय भावा बहिणींचं? झाला का चहा पाणी? भावा बहिणींना आपला चहा नाही आपण पित, चहा बंद केलेला आहे आपला. तर आपलं स्वयंपाक झाला, हे झालं, आवी गेला कामाला आणि मी पण गेलती कामाला. घरच्या राग वैतागाने गेलती कामाला भावा बहिणीनं. मला काय अजून बरंच वाटतं नाही. तर पेरू तोडायचा होता उभा राहून. मग पेरू तोडायचा होता म्हणल्या भावा बहिणीनं मला लई चक्कर यायला लागली. मी एक पात घालावली कशी तरी, आणि परत परत मला तेलानाच हातपाय थरथर कापायला लागलं. माझ्या हातातनं पेरू सुद्धा असा धरू वाटाना तोडू वाटाना असं थरथरा कापायला लागलं. असं आले भावा बहिणीनं घरी निघून. मालक म्हणला जा घरी, तुम्हाला चांगलं बरं वाटेल तर कशाला काम करता. हे तर भावा बहिणीनं आपल्याला तर अजून चांगलंच बरं वाटाना, मग कवाशी चांगलं बरं वाटायचं व. जीव माझा वैतगून गेलंय. ते घरच्यांनी एक दमावलंय मला. काय करावं काय नाही झालंय मला, तर काही सुसा नाही. आता तसं धडा करून कामाला जाते या, तर काम सुद्धा व्हाय नाही भावा बहिणीनं मला. मग सांगा आता काय करून, कसं जगायचं, कसं काय करायचं, काय आपल्याला समजानाच. अहो किती भावा बहिणीनं गोळ्या मी खाल्ल्या असतील, किती काय केलं असेल, पण कशानेच काहीच व्हायना, फरकच पडाना. हो का आत्ताच गोळ्या खाल्ल्या. तिकडून आली कामावलं, करूच वाटा नाही काम. मग नुसतं लटलाट अंग कापतंय आणि थंड वाजून आल्यागत झालं भावा बहिणीनं. आले निघून घरी, रिकामा ह्यालपाटा करून आली. फुकाटच आली. एक पात घालवून आली, दुसऱ्या पातीला आपला इलाजच चाला नाही. मग ती माझी जोडीदारीन बी म्हणली जावा घरी तुम्ही आता. मग काय करायचं, व्हायनाच काम म्हणल्या. तर भावा बहिणीनं काय करून काय नाही झालंय. आता कुठं जाऊन कुठं नाही झालंय. चौकड जाऊन आली, सगळीकडे गेली, सगळीकडे कुठंच काय शिल्लक ठेवलं नाही. आता काय, आता मग बाकी आपले आता एकच राहिले, दुसरं नाही आता काय प्रयोग. सगळं प्रयोग ही सगळं करून दमले. आता एकच आहे तेवढा आपला. मेल्यावर तर राहील का नाही चक्कर ही सगळी, सगळंच मग थांबल. पण मला काय म्हणायचंय भावा बहिणीनं, असं त्रास असं हे करत तर पटक्याने काहीतरी हो पटक्याने. नको खिमताय लावाय, नको लोकांचं बोलणं घ्यायला. कितीतरी बोलत्यात तरी आपलं गप गप बसायचं, नाही ऐकल्यागत करायचं. नाही ऐकू येत आपल्याला, आपण बहिरं झालोय, की आपली कमजोरी झाली म्हणून आपल्याला बोलत्यात. नसते आपली कमजोरी नसती तर आपल्याला कशाला बोलली असती. तरी भावा बहिणीनं तसं डोकं पाप घरचं काम मी सगळं करते या. त्या पोराला डब्बं बी देते करून, हे बी करते या. आता उपाशी तरी कसं लावायचं म्हणून का तसंच हळूहळू करते आपलं. आता भांडे घासली, धुणं धुवून टाकलं, सगळं म्हणलं काढावा आता आपला एखादा येडीव तरी काढावा म्हणलं. तिकडून आल्यावर सगळं घरचं काम केलं, तसं ठेवून गेली. सगळं बाया जात्याल म्हणून गेली त्यांच्या मागं. तर भावा बहिणीनं देवाने काम तरी मला करू द्या पाहिजे की. व असं बसलं तरी अहो बसू वाटाना, पाटकानं हे अशी भरून येते भावा बहिणीनं. अशा 4 भाकरी थापायच्या म्हणजे तरी असं हे मानगुटन हे इतकं दुखतंय, चटचट करतायत. साऱ्या पायात नुसत्या मुंग्या येतात माझ्या. दरा 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 असं बधिरच पाय वाट्यात उठलं की. आणि उठलं की तर उठूच वाटा नाही. कंबरन ही इतकी दुखती ना, मापाच्या बाहेरच. काय सांगायचंय भावा बहिणीनं तुम्हाला. नको नको जीव झालाय मला. नको नको काय करावं काय नाही, कुठलं करावं, कुठला इलाज करावं, कुठलं काय करावं, काय समजाय तयार नाही. आवी तर सारखाच मला बोलतोय. मग तू जा की मग अगं चांगलं एखादा हॉस्पिटल गाठून जा की, तिथं ॲडमिट व्हा. तर मी म्हणलं जाऊ का बेवारशी म्हणून हो का ॲडमिट. तर भावा बहिणीनं कोण लक्ष बी द्यायना आपल्यावर, कोण काहीच व्हायना ना. आपणच आपलं दुपायचं करपायचं.
वाईट थोडं बरं वाटायला लागलं की आपलं काम करायचं, काय असेल ते घरचं की झालं. करमत बी नाही, काहीच नाही, नुसतं हका 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 घरी वाटतंय भावा बहिणीनं. असं वाटतंय चार बायात करमून जाईल, सारं विसरून जाईल, चार बायांच्यात जावावं ही व्हावं. पण आज मात्र नक्कीच भावा बहिणीनं धडा करून मी गेलती. पण नाही व, जमानाच आपल्या शरीराच साथ द्याय नाही. आता शरीराच्या पुढं काय आहे भावा बहिणीनं? शरीरानं नाही साथ दिल्यावर माणूस काय करू शकणार आहे? शरीराने आपली साथ सोडली सगळी, तर कशी साथ घ्यायची आपण आणि कसं काय करायचं, कुठल्या मार्गाने चालायचं, कुठल्या मार्गाने नाही, ही सुसा नाही. सुसा नाही म्हणजे काय कळा नाहीच. कोणी सुद्धा सांगा ना की अशापासून त्रास आहे, तशापासून त्रास आहे. अहो भावा बहिणीनं, ती एक माणूस कोणती म्हणली की ती एक बाय म्हणली माझं मनकं ही चोळलं, तर म्हणली तिला तर बसाय का उठा येत नव्हतं, तर ती मनकं सुद्धा मी चोळून घेतलं भावा बहिणीनं. सगळं उपाय केलं. पण काय म्हणतात ना, एकदा तूप खाल्लं की काय रूप येतं का? मी एकदा चोळलं, मला लय भीती वाटायला लागली. ते लय माणूस कडा कडा मोडायला लागला हाडं. मग असं वाटायला लागलं की आपण जर कमजोर आहे, आपलं जर एखादा हाडं बिडूक मोडलं तर अनेक खेळखंडोबा जुडायचे पंचात. म्हणून तेव्हा का ती चोळावी मी परत गेली नाही. नकोच म्हणलं, एकदा चोळून घेतलं ती. तर त्या बाबाने सगळ्या शिरांनी तटा 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 वाजवल्या. बरं मी काय म्हणलं की एखादी शिरबीर काय झालं असलं किंवा शिरा अडकली असली तर म्हणून त्रास होत असेल, ही होत असेल, तर ती शिरा पण सगळ्या त्या माणसाने कडा कडा मोडले. मग आता करायचं तरी काय नक्की? कुठलं करायचं? आणि ही पोर तर सारखंच मला बोलतंय, आलं की वाळती, आलं की अशी करते तशी करते. तर मी म्हणलं बाबा, मी काय तू तू आल्यावर नाही इवळत, मी आधी बी इवळत बसते आहे, मला सोसा नाही, मला काय व्हाय नाही. आणि माझ्या डोक्यात माझा विचार की कसं व्हायचं, काय व्हायचं, कसं आपण जगायचं, ही डोक्यात विचार भावा बहिणीनं माझ्यासारखं चालतं मिशन चालल्यावाने. आता आपण काय बिनसुमाऱ्यावाने नुसतं खायचं आणि ग बसायचं, ना कुठली चिंता ना गोर, असं करत बसलं तर कसं व्हायचं भावा बहिणीनं. पण माझ्या डोक्यात सारखी चिंता की आपण कसं जगायचं, आपण इतक्या लवकरच बाद झालो की आपलं शरीर चलाना, आपलं शरीर साथ द्यायना, इतक्या लवकर आपण कसं काय हे झालं, असं तसं सारखं डोक्यात माझ्या येतं भावा बहिणीनं. पण करायचं काय, सांगायचं कोणाला? अहो भावा बहिणीनं, काय तुम्हाला सांगायचं आहे, काय माझ्या शरीरात येत नाही त्यात आणि काय मला होतंय ते माझी मला माहिती. कोणाला सांगून काय फायदा आहे का? हा, रोजच सांगायचं कोणाला? या डोळ्यातले सुद्धा नुसती आग 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 होती, सारखं डोळं चोळं वाटतात. की करू वाटतं, खसा 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 कसा डोळं चोळं वाटतात. नुसती डोळ्यातले न्यातले ना अशा पाण्याच्या धारा लागते त्या, नुसती डोळ्यात भोवयातले ह्यातले नुसती आग 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 होते, नुसती आग. बोलता सोय नाही. कोण म्हणतं की आणि डोकं तर इतकं दुखतंय ना भावा बहिणीनं, तर मापाच्या बाहेर असं वाटतं फोडून घ्यावं, नकोच वाटायला लागलंय मला. तर म्हणलं कुठलं नाही कुठलं तरी आपलं बसावं काम करत, आपलं युट्यूबची तरी नोकरी करावी म्हणलं. काय 4 महिन्यानं यायना का, 2 महिन्यानं यायना का, कायच ना. तर कशाचं काय भावा बहिणीनं, आपल्याला सपोर्ट सुद्धा कोण करा नाही, कोणच काय व्हाय नाही. कसं भावा बहिणीनं मी बरी व्हायचे, मी कशी दवाखान्यात जायचे. दवाखान्याला तर भरपूर पैसा लागतो, गेलं की चांगलं 2-3 हजार तरी लागतात भावा बहिणीनं सहज गेलं तरी. आणि कुणाकुणाला दवाखाना असेल त्यांना पण माहीत असेल की भावा बहिणीनं मी काय करू, कसं करू. आता हवे तर काय घर भागवायचा का त्याच्या गाडीचा हप्ता बघायचा का मला दवाखान्यात न्यायचा का काय करायचा. तर भावा बहिणीनं आपण सरकारी गरिबीच्या लायकीनं सरकारातली बी ट्रीटमेंट घेतली होती. पण ती सरकारीमध्ये काय झालं की आपल्याला डबल डोस व्हायला लागला त्या गोळ्यांचा. त्या गोळ्या मला सहन होत नव्हत्या, म्हणून दुसऱ्या दवाखान्यात गेले. तर आता आपल्या गोळ्या पण संपत आल्यात, आपल्याला महिन्यानं जायचं आहे आणि दवाखान्यात.
तर आता योगिता तिकडंच आहे का इकडं आली काय माहीत नाही. तिनं तर काय अजून त्या दोघीनं बी आपल्याला फोन केला नाही, काय नाही, काहीच नाही. धड त्यांची खुशाली कळाना कसं आहे कसं नाही, धड माझी खुशाली त्यांना कळाना मी कशी आहे कशी नाही. तर त्या दोघीनं सुद्धा आता चांगलं 8 दिवस झाला असत मला फोनच केला नाही, काहीच नाही. तर आपल्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही भावा बहिणीनं, काय ते बॅलन्स नाही. बॅलन्स नाही म्हणल्या मग मी पण करू शकत नाही फोन. त्यांनी केला फोन तरच मी उचलते. आता बॅलन्स टाकावे आपल्याकडं काय नाही, बॅलन्स टाकल्याशिवाय तर आपल्याला फोन लावता येत नाही. मग का फोन करा ना तर काय काही व्हायला ते आपल्याला बी काय सांगता येईना. पण मी काय म्हणते त्यांनी एकदा तरी फोन करावा की योगिता तिकडं गेली का हिथंच आहे. तर भावा तिच्या नांदायच्या घरी गेली का पूनम पशीच आहे. तर भावा बहिणीनं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यांचं व्हिडिओ आलं असलं किंवा त्यांचं काय झालं असलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. योगिता तिच्या नवऱ्याच्या इकडं आहे का पूनमच्या इकडंच आहे तेवढंच मला कमेंटमध्ये सांगा. त्यांनी तर मला काय फोन केला नाही. मी मस्त वाट बघते फोनची, पण फोन केला नाही. आणि मग आवीला बिवीला केला असता तर मला काय माहीत नाही. आवी तर काय सांगत नाही कुणाचं फोन आलेलं काय झालेलं. तर भाऊ बहिणींनो, ज्यावेळेस माझा मोबाईल असतो माझ्यापाशी त्यावेळेस मला फोन केला तरच माझ्या पोरींचं कळतं मला. नाहीतर मग दुसऱ्या ह्या आवीच्या मोबाईलवर बी नाही कळत मला, राजूच्या मोबाईल बी नाही कळत मला. ते त्यांची त्यांना मोबाईल लागतात. मग आपल्याला कोण सांगत बी नाही त्यांची खुशाली की आलता फोन आई किंवा असं झालं तसं झालं, असं अजिबात कोण मला काय सांगत नाही. ज्यावेळेस माझा फोन येईल माझ्या फोनमध्ये बॅलन्स असेल त्यावेळेसच मला कळतं की कसं चाललंय कसं नाही, चांगलं चाललंय का, बरं वाटत नाही का काय नाही. असं त्या आजारी तर आहे, ती पण आहे आजारी, मी पण आहे. पण आता एकामेकाला विचारल्याशिवाय आहे का. तर भावा बहिणींनो, तिचा त्यांनी फोन केला तर मी पहिलं काय विचारते की तुला वाटतंय का बरं. तर ती काय म्हणते की तुम्ही तुम्ही कवा मला तो मला कवा विचारलं का मी बरे आहे का कसे आहे. तर भावा बहिणींनो, आता मी पण आजारी आहे हे आहे तिला तर माहितीच आहे की. पण तिनं जर मी काय फोन करत नाही भावा बहिणींनो, मला काय फोन लावा येतोय का काय होतो असं कोणाकोण बी लावून घ्यायचं. तर आता फोन लावणाऱ्या तर एक सुद्धा बाई घरी नसते, कोण गावताला जातं कोण ह्याला जातं. त्यांची गुरं ढोरं परत कामावून आलं की लगेच गुरांना गवतं हे आणायला जातात. मग भाऊ बहिणींनो, आपण कुणाला म्हणायचं त्या मला फोन लावणं नाही मला असं करा. आणि कुणाला सांगायचं तर ती म्हणते तू स्वतः फोन करून मला कवा विचारलं का तुला बरं आहे का नाही. तर भाऊ बहिणीनं आता त्यांना थोडी का व्हायना शिक्षण आहे, शाळा आहे, म्हणून त्या स्वतः लावतात फोन ही. मग त्यांनी फोन लावल्याच्या नंतर आपण उचलायचं बोलायचं. आता भावा बहिणीनं आमच्या आई बापाने शाळाच नाही शिकावली तर आम्ही कसं फोन लावणार कसं हे करणार. मग मला काय म्हणते की असं भांडणं तडणं झाले की कशी दुसरीकडे पळते फोन हे लावायला. तर भावा बहिणीनं गरज असते, कालवा कोंब नको इथं दंगा मस्ती म्हणून आपण सांगाय जातो, ह्याच्या त्याच्या हातापाया पडतो फोन लावून द्या एवढा हे. पण आता सध्या तर ह्या टायमाला तर घरी कोणच नसतं भावा बहिणी. आलं तर संध्याकाळचंच, संध्याकाळीच माणसं घरी सगळे येतात कामावनं. अशा डबल दुट्या करते ती कामं. भावा बहिणीनं आपला तर इतका जीव तुटतोय ना. तर आता सणसुद्धा आल्यात जवळ हे झालंय आणि आपण काय बरं व्हायना. तर भावा बहिणीनं आपलं परमेंटसुद्धा आपल्याला 2-2, 3-3 महिने भेटाना. मग कसं करायचं काय करायचं कसा दवाखाना करायचा कसं काय करायचं, खायचं प्यायचं का दवाखाना बघायचा का काय. आणि गोळ्या तर इतक्या भरपूर आहेत गोळ्यालाच आपल्याला. आता गोळ्या आणल्या तर चांगलं 1000 रुपये गोळ्यालाच लागतात भावा बहिणीनं. त्यांची तपासणी फी वेगळी. आता हा म्हणता महिनाभर आता एकच आठवडा राहिला आहे फक्त. एक आठवड्याने आपल्याला जायचंय दवाखान्यात भावा बहिणीनं. मग सांगा काय करायचं बरं. तर इतकं जीवाला वाईट वाटतंय माझ्या
की मापाच्याच बाहेर. म्हणजे चांगलं माणसं असून त्याचा फायदा नाही व काय. आपलं दुःख खुपत असलं की आपण रडत बिडत असलो की लगेच पोर खवाळतं, किरकिर करतं, हे करतं. तू गोळ्या खाते का नाही तर म्हणलं खाते की बाबा हे. मग म्हणलं आता कुठं न्यायचं, काय करायचं, काय तुझं एक आलं की माझ्या डोक्याला ताप असं तसं. तर म्हणलं त्याला मी म्हणते बाबा माझी मी सुचते, माझ्या जीवाला मी तकलीफ करून घेते. तू कशाला तकलीफ करून घेतोय आपल्या जीवाला, तू नको तूच आपलं काम बघील तू. काम भलं तू भलं, माझ्यावर म्हणलं कशाला लक्ष देतोय, माझ्यावर कशाला चिडतोय. जे मला होतंय ते मी ही करते या. मला त्रास होतोय तर मी भोगतीये. माझ्या मी जीवाला सनेताप करून घेते. मी तुम्हाला काय बोलली का, तुम्हाला काय बोलते का, की तुम्हाला म्हणते का मला असं होतंय तसं होतंय, की मला इकडं न्या तिकडं न्या. म्हणलं मी म्हणते का तुम्हाला कावा. आणि म्हणलं कुठं दवाखान्यात हे चाललं तरी म्हणलं माझं म्हटलं पैसे मी स्वतः घेते आणि मग तुम्हाला चला म्हणते. म्हणलं तुमच्या गाड्यातनी पेट्रोलसुद्धा मी टाकते तेव्हा मला तुम्ही दवाखान्यात नेताय. हां, तरी भाऊ बहिणीनं माझा राग कशाचा येतोय ह्यांना सांगा बरं. नुसता गाडी चालवायचा वय राग. पण मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं, माणसं म्हणते रे आपण जर दुसऱ्याला म्हणलं की चल रे मला दवाखान्यात घेऊन, की आमची गाडी आहे ही, तरी बी माणसं काय म्हणून दाखवते रे की एवढं मोठ्याला लेख असून म्हातारे आम्हाला नाही आलेच होय तू. ती काय नेत नाही ती का. मग कुणाची आबरू जाते, ह्यांची जाते का नाही. मग त्यापेक्षा भावा बहिणीनं मी काहीच कोणाला म्हणत नाही. आलं मनाला न्या, नसलं तर नका नेऊ. आपलं पडायचं खेटभर घरीच. जसं असेल तसं उठत्यात की कामाला पळत्यात आपापल्या लागाने. मग आपण त्यांना डिस्टर्ब कशाला करायचं आहे भावा बहिणीनं. अनेक म्हणायला की तुझ्यासाठी आमचं खाडं झालं, तुझ्यासाठी आमचं असं झालं. त्यापेक्षा कोणाला म्हणायचं बी नाही काय, त्यांचं खाडं बी करायचं नाही, त्यांना बोलायचं बी नाही काय. आपलं आपलं सोसत राहायचं. आपल्याला जावं वाटलं तर चालत जायचं, नाही जावं वाटलं तर नाही सोसलं तर आपलं झोपायचं. तेव्हा का असं धरलंय भावा बहिणीनं मी आता. आणि ती मायरू एक येड्यावाने करते. शाळेत जा म्हणलं की म्हणते जाते की आज नाही शाळा, उद्या नाही शाळा. आणि तेव्हा का आज बळबळ घालावलंय शाळेत तिला. म्हणलं शाळेत जा, लय भारी भारी काय बी आलंय, काय बी ही करते ती, पोरांना देते ती, सगळ्या मुलांना देतात, मग तुला भेटणारच नाही म्हणलं. तर भाऊ बहिणीनं बोलवून ही मारून मारून ही शिक्षण नसतं, बोलवून शिक्षण शिकवायचं असतं. की तो असं आलंय तसं आलंय, फलानं आलंय बिस्तानं आलंय. मग त्या नादवाद जातं पोरगं आणि बसतं मग नादवाद पोरांच्या नादाने. तर घरनंच जाताना बोलवून न्यायचं. तिला लय गुलावली म्या की म्हणलं ही यायचं अगं शाळेत, मारू ती यायचं शाळेत. मग आता गेली तिची आई घालवाय शाळेत तिला. मग आता बसते का येते काय माहिती ती बी.